पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। प्रेम संबंधाच्या संशयातून बापाने पोटच्या मुलीची गळा आवळून तिची हत्या केली। सोलापुरात ऑनर किलिंग सदृश घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। बार्शी तालुक्यातील वैराग येथील रुई येथून ही मोठी घटना समोर आली आहे। प्रेम संबंधाच्या संशयातून आरोपी बापानेच आपल्या 17 वर्षीय पोटच्या लेकीचा गळा आवळला। मुलीची हत्या केल्यानंतर आत्महत्येचा बनाव करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न बापाने केला होता। संशयित आरोपी बापाचा हा प्रयत्न निष्फळ ठरला। वैराग पोलिसांच्या तांत्रिक तपासाने ही ऑनर किलिंगची घटना उघड झाली आणि आरोपी वडिलांना न्यायालयाने 2 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे। राजेंद्र लालासाहेब नरसुडे, वय वर्ष 54 असं संशयित आरोपी बापाचं नाव आहे। राजेंद्र नरसुडे यांची मुलगी ही बार्शी येथे शिक्षण घेत होती। तिचे कॉलेजमधील एका तरुणाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची कुणकुण वडील राजेंद्र नरसुडे याला लागली। राजेंद्र नरसुडे यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 ते 12:30च्या सुमारास घरातच मुलीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली। हत्येनंतर पुरावे लपवण्यासाठी त्याने तिला बळजबरीने कीटकनाशक पाजले, मोबाईलमधील चॅट्स डिलीट केल्या आणि धाराशिव रुग्णालयात नेलं। धाराशिव येथील डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केलं। बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाण्यात तरुणीची अकस्मात मृत्यूची नोंद झाली। धाराशिव शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर अहवालात गळा आवळल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदेश पवार यांच्या नेतृत्वात सखोल तपास सुरू झाला। सायबर तज्ञांनी डिलीट डेटा रिकव्हर करत संशय बळकट केला। राजेंद्र नरसुडे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच राजेंद्र याने गुन्हा कबूल केला। हवालदार संदेश पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे। ऑनर किलिंग सारख्या घटनेमुळे वैराग परिसरासह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।